एका शाळेमध्ये शिकणारे एक तरुण आणि एक तरुणी होते. आता शाळेमध्ये दोघं सोबतच शिकत होते आणि सोबतच शिकत असताना या दोघांची अगदी चांगल्या पद्धतीची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. तर मग यांना प्रेमामध्ये सर्व काही करावं असं वाटू लागलं. पण हे दोघं होते हे अजून एवढे काही मोठे नव्हते. तो जो विद्यार्थी होता तो 12वीमध्ये शिकत होता आणि ती जी तरुणी होती ती 10वीमध्ये शिकत होती. असे हे नवीन नवीन प्रेमामध्ये पडलेले नवीन कपल होते. मग हे जे कपल आहे त्यांनी मग असं चित्रपट पाहिला, पिक्चर पाहिले होते आणि पिक्चरामध्ये अशा प्रकारे हिरो हिरोईन घरामधून पळून जातात आणि तिकडे गेल्यानंतर यांचा कसं सुखाचा संसार चालू करतात आणि मग त्या ठिकाणी बाहेर जाऊन खूप सारे पैसे कमवतात, श्रीमंत होऊन पुन्हा घरी येतात. अशा पद्धतीचं पिक्चरामध्ये दाखवतात. पण त्या पद्धतीचं रिअल लाईफमध्ये तसं प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. असंच या दोघांनाही सुद्धा ठरवलं. पिक्चरमध्ये पाहून, रील पाहून, अगदी इंस्टाग्रामचे रीला वगैरे पिक्चरमध्ये की नाटकं वगैरे पाहून या दोघांनी असंच विचार घरातून पळून जायचा विचार केला आणि या दोघांनी घरातून पळून जाण्याचं ठरवलं. आता मग हे दोघेही ठरल्याप्रमाणे एक दिवस घरातून पळून जातात. रेल्वे स्टेशनवर जातात आणि एक रेल्वेमध्ये बसून ते अगदी त्याचं गाव आणि राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जातात आणि तिकडे जाऊन सगळं काही करायचं ठरवतात. अगदी ट्रेनमध्ये बसल्यावर ते दोघं जण अगदी त्याच पद्धतीनं गप्पा मारतात असतात. मात्र जेव्हा ते एका रेल्वे स्टेशनवर पोहोचतात तिथं त्यांच्यासोबत घडतं एक धक्कादायक कृत्य आणि एक धक्कादायक प्रकार. नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे अगदी आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचे मेंबर व्हा, आपल्या फॅमिलीचे सदस्य व्हा. तर चला सुरू करू. हे जे संपूर्ण घटना ही आपल्या महाराष्ट्रातील पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर परिसरात घडलेली संपूर्ण ही घटना आहे. पण त्या गोष्टीला सुरुवात होती ती म्हणजे छत्तीसगडमधून. छत्तीसगडमधील एका शाळेमध्ये शिकणारी एक तरुणी होती 17 वर्षाची. तर तिच्यापेक्षा काही मोठा 1-2 वर्षांनी काही मोठाच फक्त थोडासा एक तरुण होता आणि त्याचं नाव लीलाधर ठाकूर असं होतं. लीलाधर ठाकूर आणि या तरुणीची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाचं रूपांतर तर मग हे अगोदरच हे चित्रपट, हे सैराट, काय लव्ह स्टोरीचे चित्रपट, वेबसिरीजा पाहून याची मानसिक बुद्धी अशी सटकली थोडीशी. आणखी मग असे एक पिक्चर पाहून काय सैराट वगैरे यांची मानसिक बुद्धी तर सटकून गेली आणि याच माध्यमातून यांनी पळून जाण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. मग ठरल्याप्रमाणे यांनी 12 सप्टेंबर रोजी छत्तीसगडमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि या ठरल्याप्रमाणेच घरातून शाळेच्या बहाणा देऊन पळून सुद्धा गेले. तिकडे ते पळून गेले आणि इकडे संध्याकाळ पण झाली तरी ते घरी तरुणी आली नाही. तर तिच्या घरच्यांना काळजी वाटू लागली. ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि अजून बेपत्ता झाले, तसं अजून कोण बेपत्ता झालं याचा सुद्धा संशय घेतला. तर त्या तरुणाच्या बाबतीत तो जो लीलाधर ठाकूर होता त्याच्या बाबतीत ज्यांना माहिती मिळाली तो बी फरार व्हायला. मग छत्तीसगडमध्ये तरुणांनी बेपत्ता झाली, पळून गेली अशी तक्रार, असा गुन्हा दाखल झाला. इकडे मात्र हे जे जोडपं आहे प्रेमात पागल, हे जे जोडपं आहे रेल्वे स्टेशनवर गेलं आणि एका रेल्वेत बसून त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. आणि पुण्याला येण्यापर्यंत रेल्वेमध्ये त्यांनी असे अनेक गप्पा मारला, आपण असं करू, तसं करू, असे कामं करू, तसं कामं करू, असे पैसा कमवू, तसा पैसा कमवू आणि श्रीमंत घर वापस जाऊ, हे सर्व स्वप्न पाहत ते पुण्यामध्ये आले. आणि पुण्यामध्ये आल्यावर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना बरंच संध्याकाळ झाली होती आणि त्यांच्याकडे काही सामान वगैरे काही जास्त नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अडवलं. ते म्हणजे RPFचे जवान अनिल पवार. अनिल पवार हे RPFचे जवान होते, रेल्वे पोलीस होते आणि त्यांचे लगेच लक्षात आलं की हे जे कपल आहे 100% पळून आलेलं आहे आणि घरातून पळून येऊन या ठिकाणी आला आहे. मग त्यांनी काय केलं, त्या दोघांना तिथंच बसून ठेवलं काही वेळ. तिथंच त्यांना विचारपूस केली. तेव्हा सत्य समोर आलं की हे खरंच त्या ठिकाणून पळून आले. मग त्यांना राहण्यासाठी जागा दिली. किंवा तुमच्या घरच्यांना संपर्क साधवता आम्ही, तुम्हाला या ठिकाणी भीती आहे म्हणून त्या दोघांना त्याच परिसरामध्ये त्या दोघांना त्याच्या रूमवर नेलं आणि त्या रूमवर नेल्यानंतर ती जी तरुणी आहे तिला त्या एका रूममध्ये ठेवलं आणि हा जो लीलाधर ठाकूर आहे त्याला एका रूममध्ये ठेवलं आणि ती जी तरुणी होती तिच्यासोबत अगदी सगळं काही केलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्यसुद्धा केलं. आता तो जो तरुण होता तो सर्व काही बघत होता, पण त्याला त्या ठिकाणी दाबून ठेवण्यात आलं होतं. त्यालासुद्धा हारमान करण्यात येत होती आणि त्याला भीतीसुद्धा दाखवली होती. आता अशाच पद्धतीने तो जो जवान होता तो तरुणीसोबत सर्व काही करायचा आणि 1-2 दिवस झाले तरी त्या ठिकाणाहून त्या दोघांना काही सोडतच नाही होता. मग हे सगळं करत असताना तो जो अनिल पवार आहे त्याचा एक मित्र आहे कमलेश तिवारी, तो सुद्धा एका संस्थेमध्ये काम करत होता. तो एका संस्थेचा कर्मचारी आहे. मग तो सुद्धा त्याच्या इथं आला
आणि त्याच्या इथं येऊन त्या तरुणाने सोबत नको ते कृत्य करू लागला. आता सुरुवातीला तो फक्त एकच करायचा आणि पवार आता ते मात्र दोघेही होते. आणि तरुणी फक्त 12 वर्षाची होती, तरीसुद्धा भीतीपोटी कोणाला काय सांगावं कोणाला नाही सांगावं, कारण की त्या राज्यामध्ये यांचं कोणी नाही होतं. ते दोघं जण छत्तीसगडमधून पळून महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडत होता. सुदैवाने ते जे पोरगं होतं ललित ठाकूर नावाचं, त्याला त्या दोघांनी सोडून दिलं. पण तू तिथून जाय, तू आमचं काही कामाचा नाही, पण तू जे हे गोष्ट कोणाला सांगितली तर आमच्या एवढं कोणी वाईट होणार नाही असं सुद्धा सांगितलं. पण तो जो जेव्हा ललित नावाचा मुलगा आहे तो त्या ठिकाणाहून बाहेर आला आणि त्यानं घडलेला जो काही प्रकार आहे ते सर्व काही फोन केला आणि त्या तरुणच्या घरी सांगून दिलं की बा आमच्यासोबत असं असं घडलं, आम्ही छत्तीसगडमध्ये आहो, तर तुम्ही लवकर या. आणि जेव्हा त्यानं छत्तीसगडमध्ये सांगितल्यानंतर छत्तीसगडच्या पोलिसांनी गंभीर्याने दखल घेतलेली, कारण की ते त्या तरुणीचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसाची एक टीम पुण्यामध्ये आली. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तो जो आरोपी आहे अनिल पवार आणि त्याचा जो मित्र आहे कमलेश तिवारी, या दोघांनीसुद्धा ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सर्व प्रकारचे गंभीर स्वरूपाची गुन्हा त्या दोघांवर ही दाखल केले आहे. आणि त्या मुलीला आणि त्या तरुणाला घेऊन छत्तीसगडचे पोलीस आता छत्तीसगडमध्ये वापस गेले. पण आपण जर पाहिलं तर या घटनेवरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ते जे कपल होतं तरुण, त्यांना भलेही काही समजत नाही होतं, पण एक जवान म्हणून, एक पोलीस म्हणून त्यांनी त्यांची मदत केली पाहिजे होती. त्यांच्या घरच्यांना फोन नंबर घेऊन त्यांच्या घरच्यांना माहिती द्यायची होती की बा तुमचे मुलं मुली या ठिकाणी पळून आलेले आहेत, आमच्या ताब्यात आहेत आणि तुम्ही येऊन यांना घेऊन जा, किंवा आमचं एक पथक पाठवतो बा तिकडे तुम्हाला पाठवून देतो घडलं. पण त्याने तसं काहीच केलं नाही. यानं म्हणजे रक्षकी भक्षक झाले ना, असंच काही घडलं ना. म्हणून कारण की एकानं काही केलं तर सर्वांचे नाव खराब होते, तसंच काही झालं. आता त्याने जे कृत्य केलं त्यामुळे आता बाकी पोलिसांचं पण नाव खराब झालं ना, RPFचे. तसंच कोणावर विश्वास पण राहत नाही. म्हणून की एकानं जर खराब केलं तर प्रत्येकजण त्याच नजरेनं आपल्याकडे खराबानं पाहते. तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट पार्ट लवकरच.